तक्रारदारावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। यावेळी तक्रारदार संशयित आरोपी शाहूपुरी पोलिसांच्या अटकेत असताना तक्रारदार आरोपीला तपासात आणि जामिनासाठी मदत करण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधवनं 25,000 रुपये लाचेची मागणी केली होती। तक्रारदार आरोपीच्या नातलगांकडून अपर्णा जाधव हिनं 25,000 रुपये स्वीकारले होते, तर जामिनानंतर पुन्हा 25,000 रुपये लाचेची मागणी केली होती, अशी तक्रार तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती। त्यानुसार जाधवच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानंतर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी लाचखोर पोलीस उपनिरीक्षक जाधव हिचं निलंबन केलं होतं। त्यानंतर जाधव हिनं अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती। मात्र शुक्रवारी न्यायालयानं हा अटकपूर्व जामीन फेटाळला। त्यामुळे जाधव हिच्या अटकेचा मार्ग आता मोकळा झालाय।